कोल्हापूर महापालिकेतील तत्कालीन कर निर्धारक संजय भोसले यांनी घरफाळा घोटाळ्यातून दोषमुक्त करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता। मात्र भोसले यांचा अर्ज न्यायदंडाधिकाऱ्यांनी नामंजूर केलाय। परिणामी संजय भोसले घरफाळा घोटाळ्यात दोषी असल्याचं स्पष्ट होत आहे। त्यामुळे त्यांना महापालिकेच्या सेवेतून निलंबित करावा अशी मागणी माजी नगरसेवक भूपाल शेटे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या घरफाळा घोटाळ्यात एकूण 12 संशयित अधिकारी आणि कर्मचारी सहभागी आहेत। त्यामध्ये तत्कालीन कर निर्धारक आणि संग्राहक संजय भोसले यांचाही समावेश आहे। त्यांनी सिटी युनियन बँक, एलिक्झर इंग्लिश आणि गृह फायनान्स या मिळकतींच्या घरफाळ्यामध्ये आपल्या अधिकारामध्ये सवलत दिली होती। तसंच संगणक सिस्टीमला चुकीची नोंद ठेवून महापालिकेचं 1,80,00,000 रुपयांचं नुकसान केलं होतं। शिवाय पोलिसात दाखल झालेल्या दोषारोप पत्रात संगणकीय यंत्रणेत घरफाळ्याच्या चुकीच्या नोंदी घालून आणि कागदोपत्री फेरफार करून महापालिकेची 3,14,61,000 रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे। त्याबाबत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय, पण भोसले यांच्यावर कारवाई होत नव्हती। माजी नगरसेवक भूपाल शेटे यांनी न्यायालयात पाठपुरावा केल्यानं संजय भोसले यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर त्यांना अटकही झाली होती। त्यामुळे तत्कालीन आयुक्तांनी संजय भोसले यांना महापालिका सेवेतून निलंबित केलं होतं। सध्या संजय भोसले महापालिकेच्या वर्कशॉपचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत। दरम्यान भोसले यांनी आरोपातून दोषमुक्त करावं असा अर्ज न्यायालयात दाखल केला होता, पण प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती पंकज राजपूत यांनी भोसले यांचा अर्ज नामंजूर केलाय। त्यामुळे भोसले घरफाळा घोटाळ्यात दोषी असल्याचं सिद्ध होतंय, असा आरोप माजी नगरसेवक भूपाल शेटे यांनी केलाय। तसंच भोसले यांना आयुक्तांनी वर्कशॉप विभाग प्रमुख पदावरून निलंबित करावं अशी मागणी भूपाल शेटे यांनी केली आहे। आजची जी पत्रकार परिषद आहे ती फक्त घरफाळा घोटाळ्यातील आरोपी संजय भोसले याला न्यायालयानं दोषमुक्त केलेलं नाही। 9 साला ऑर्डर दिलेला आहे, त्याला ताबडतोब आयुक्तांनी आजच्या निलंबित करावं आणि फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी या ठिकाणी मी मागणी केलेली आहे। दरम्यान संजय भोसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सांगितलं।